नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेजारी, अलिबाग. आज आपण यावर्षीचा MBBSचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो हे बघणार आहोत. आणि हा कट ऑफ बघत असताना आपण मागच्या वर्षीची ऑल इंडिया रँक वरना बघणार आहोत. हा कट ऑफ आपण कॅटेगरी वाईज बघणार आहोत, गव्हर्मेंट MBBS आणि प्रायव्हेट MBBSचा. त्यात सुरुवातीला आहे गव्हर्मेंट MBBS. बघा, गेल्या वर्षी गव्हर्मेंट MBBSला ओपन कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक होती 47,972. या रँकला गव्हर्मेंट MBBSला ॲडमिशन मिळाली होती. EWS कॅटेगरीमध्ये 70,255 ही लास्ट रँक होती. या रँकला EWSमध्ये ॲडमिशन मिळाली होती. OBCसाठी गेल्या वर्षी ऑल इंडिया रँक 48,407ला ॲडमिशन मिळाली होती. ACBCसाठी 67,883 होती. विजयसाठी 90,520 होती. SC कॅटेगरीसाठी 1,74,553ला गव्हर्मेंट MBBSला ॲडमिशन मिळालं होतं. ST कॅटेगरीसाठी 3,74,585पर्यंत ॲडमिशन मिळाली. NT1साठी 1,28,755ला ॲडमिशन मिळाली. NT2साठी 56,884ला ॲडमिशन मिळाली आणि NT3साठी 50,765ला ॲडमिशन मिळाली. ही होती गव्हर्मेंट MBBSसाठी गेल्या वर्षीची ऑल इंडियाची कट ऑफ रँक. मग आता कॉलेजेस वाढलेली आहेत आणि आता सीटसुद्धा वाढल्या आहेत. मग जर ही रँक असेल किंवा याच्यापेक्षा थोडी जरी खाली रँक असेल तरी गव्हर्मेंट MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. पुन्हा बघा, ही गव्हर्मेंट MBBSसाठी गेल्या वर्षीची ऑल इंडिया रँक होती, परंतु आता ती रँक अजून थोडी खाली जाऊ शकते, कारण यावर्षी सीटसुद्धा वाढल्यात आणि नंबर ऑफ कॉलेजसुद्धा वाढलेली आहेत. आता आपण प्रायव्हेट MBBSसाठी म्हणजे सेमी गव्हर्मेंट MBBSसाठी यावर्षीचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो हे बघूया. आता बघूया आपण प्रायव्हेट MBBSचा यावर्षीचा कट ऑफ किती जाऊ शकतो. हा गेल्या वर्षीच्या कट ऑफवरनं आपण बघणार आहोत. गेल्या वर्षी ओपन कॅटेगरीमध्ये 88,112ला प्रायव्हेट MBBSला लास्ट ॲडमिशन मिळाली होती. EWSसाठी ओपन कॅटेगरीमधनंच ॲडमिशन मिळते, म्हणजे ती रँक होती 88,112. OBCसाठी गेल्या वर्षी 88,678ला ॲडमिशन मिळाली होती. ACBCसाठी 88,842ला ॲडमिशन मिळाली. विजय कॅटेगरीसाठी 1,07,418ला ॲडमिशन मिळाली होती. SC कॅटेगरीसाठी 1,79,469ला ॲडमिशन मिळाली. STसाठी 3,83,065ला सुद्धा ॲडमिशन मिळाली होती. NT1साठी 1,46,950ला ॲडमिशन मिळाली. NT2साठी 88,472ला ॲडमिशन मिळाली आणि NT3साठी 86,200ला ॲडमिशन मिळाली. ही होती गेल्या वर्षीची ऑल इंडिया रँक, की ज्या रँकला प्रायव्हेट MBBSला ॲडमिशन मिळालं होतं. पण यावर्षी गव्हर्मेंट बरीचशी कॉलेज वाढलेली आहेत, बऱ्याचशा सीट्स वाढलेल्या आहेत आणि त्याच्याहून अधिक करणाऱ्या प्रायव्हेटच्या सीट जास्त वाढलेल्या आहेत आणि म्हणून प्रायव्हेटचा कट ऑफ याच्यापेक्षाही बराच खाली येऊ शकतो. मग जर आपली रँक ऑल इंडिया रँक जर याच्या आसपास असेल तर आपल्याला प्रायव्हेट MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.